शांतिगिर्य नमो नमः. संतांचा काय अधिकार असतो की शिवयोगी निष्काम कर्मयोगी की ज्यांनी 16 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर एक वाटीभर दूध आणि लवंगावर 16 वर्ष, तर ज्यांना प्रत्यक्ष कोणी दर्शन दिलं, भगवान शिवाने दर्शन दिलं, असा अधिकार की करील ते काय नोही मायाचं. त्याचप्रमाणे ज्या उद्धारासाठी बघा 5 परंपरा, किती 5 परंपरा सुरू केली. त्याप्रमाणे मनुष्याने कसं चालव, कसं राहावं, यासाठी 4 चतुसूत्री बघा, चतुसूत्री दिली भगवान. तुकाराम गाथा या ठिकाणी निर्माण केली. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर बघा निरक्षात. अशा अनेक संतांनी वाङ्मय करून ठेवलं. तसं बघा बाबाजींनी आपल्या सर्वांसाठी एक विधी काय ठेवलं, का विधी तयार केली होती. जी विधी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण 2 शक्ती या जगामध्ये काम करीत असतात, एक दैविक आणि एक आसुरी बघा. ते बाबाजींनी एक दैविक मंत्र बघा अनेक ग्रंथातून वेदातून सार बघा काढून त्याची विधी तयार केली. काय बघा सामर्थ्य त्या विधीमध्ये आहेत. अनेक शक्ती या जगामध्ये आगोरी प्रकारच्या वर्ग, जारर मारर उच्चाटन भूत विषाच ज्याला आपण म्हणतो ना, अशा अनेक आगोरी शक्ती या जगामध्ये आहेत. अनेक तांत्रिक मांत्रिक व जगामध्ये विषादी. मात्र बाबांच्या विधीचा काय महिमा, काय सामर्थ्य विधीचा आहेत बघा. किती बघा मोठा बघा तांत्रिक असो, आपल्या पिंपळगावातलाच नाही बरं का, किंवा नवीपर तालुक्यात नाही, महाराष्ट्र राज्यातला नाही, भारतात नाही, जगातला जरी तांत्रिक असला, त्यांनी कोणताच जरी प्रयोग केला लक्षात घ्या, मात्र जो विधी, जो भक्ती विधी करील ना, तर तांत्रिकाने किती प्रकारचा प्रयोग करो, आता जो विधीचा नियम करील त्याचा केससुद्धा वाकडा होणार नाही, एवढं महिमा लक्षात असेल. मग किती आहे कलियुग आपण भाग्यवान आहोत. एक शिवयोगी संतांनी आपल्याला काय दिलेले आहेत, 15 मिनिटाची विधी दिलेली, विधी दिलेली आहे. आणि नंतर मग ह्या 5 परंपराची चतुसूत्री असेल, याचं का महत्त्व दिले. म्हणून प्रथमतः सुंदराचं प्रदूषण मिळते आमच्या बळवंतरावांनी, त्यांचा वेगळाच आज आनंद आणि प्रसन्नता बघा चेहरा की आपल्याला पाहायला मिळतो. अनेक दिवसापासून त्यांचं हे प्रदोष व्रताचा सोहळा चालू आहे. किती वर्षापासून चालू असेल? 8 बघा, 8 वर्ष बघा, 8वं वर्ष असतं बरं का. 8वं आणि 8 वर्ग, आठवणीत राहा म्हणून 8 वर्ग. 8वा हा प्रदोषचा सोहळा, त्या निमित्ताने बाबाजींचाही पालखीचा सोहळा संपन्न झाला. त्याप्रमाणे ते विधी आरतीसुद्धा झाली की. म्हणून प्रथमतः या बाबांच्या आशीर्वादामुळे आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. ज्या बाबाजीने आपल्याला एक कोणती भक्ती, शिवभक्ती, काय शिवभक्ती दिली बघा, शिवभक्ती. कारण बाबाजी एका वाक्यात काय सांगायचे, ज्याने शिवभक्ती नाही केली त्याची माय, ज्याने शिवभक्ती नाही केली त्याची माय, ज्याने शिवभक्ती नाही त्याची माय. किती बघा प्राधान्य बाबांनी शिवभक्ती दिली की. अशा बाबाजींच्या पवित्र चरणी साष्टांग दंडवत करूया. आपल्या या देवीच्या माथ्यावर त्या आश्रममध्ये मंदिरामध्ये बाबाजी मूर्ती रूपाने बघा इथे राहून राहिलो का, तुमच्या पिंपळगावमध्ये मूर्ती रूपाने बाबांचं वस्त्राचे निवास आहे. इथे पालखीमध्ये प्रतिमा रूपाने आहेत. त्यांनी आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये सुद्धा बाबांचं अधिष्ठान आहेत. म्हणून अशा बाबांच्या पवित्र चरणी साष्टांग दंडवत करूया. आपल्या या पिंपळगाव नगरीमधील बसवेश्वर महादेव असेल की, अनेक देवदेवता असतील, हनुमानजी असेल, गणेश असेल, दत्तात्रय असतील, श्रीराम असेल, श्रीकृष्ण असेल, अनेक देवदेवतांचा अधिष्ठान या परिसरामध्ये आहेत. अशा सर्व देवदेवतांची चरणी साष्टांग दंडवत करूया. त्याप्रमाणे या पवित्र भूमीला वंदन करूया. कारण बाबाईसारख्या महासंतांच्या पदस्पर्शाने पुणे पवित्र आणि पाहून जाईल अशा. त्याप्रमाणे ज्या भारतीय वंशाच्या गोमातेमध्ये आपण 33 गुटी देव म्हणतात. कोणत्या गाईमध्ये जर्सी नाही तर कोणती गाय? स्वदेशी याला पण काठीवाडी म्हणतो किंवा
गावठी म्हणतो, अशा गोमाते चरण करूया. आणि आपल्या या बलवंत भाऊ विधातेच ना, का विधात्याने काय, आपण तो विधाता म्हणजे त्या विधात्याने लिहून ठेवलं की नाही, यांच्या कपाळ काय ते लिहून ठेवले म्हणा की प्रत्येकाच्या कपाळ काय लिहून ठेवलं लक्षात आहे की कोणत्या काय लिहिलं, कोणत्या काय लिहिलं. म्हणून तर आहे ते सगळं प्रारब्धाचे आहे. काय प्रारब्ध जसं असं बघा, त्यांचं प्रारब्ध बलवत्तर आहे. त्यांना काय सापडलं का, बाबांचं प्रदोषच सापडलं. कोणतं काय सापडलं त्यांना, काहीला सोनंच सापडतं, काही ना काही अनेक वेळेस सापडतं बरं. मग यांना काय सापडलं, प्रदोष सापडलं. आणि त्याच्यामुळे काय महिमा आणि बाबांचा अशा त्यांनी प्राप्त केला. म्हणून टाळून त्याचं अभिनंदन या ठिकाणी करूया त्यांचं. आणि किती सुंदर आठवण, किती आठवण पहिल्या घ्यायची, 7-8 आठवण दिसून राहिले बरं का की याला तर दाणे दाणे पडली काय बघा. ज्यांचं नाव लिहिलं वगैरे निश्चित वगैरे त्यांना प्रसाद मिळणार आहे. त्यामुळे गडबड करायची काही गरज नाही. किती देवाची बघा लीला आहेत बरं का. जेवढं तुमच्या मशी प्रारंभ लिहिले ना, तर भगवंत काय करणार आहे, तुम्हाला फक्त जागर बसायचं आहे. जागर बसायला तुमच्यासमोर पत्रावळी येणार आहे का ताट येणार का, पत्रावळी येणार आहे. त्या पत्रावळी देव काय करणार आहे, याटम तुमच्या बघा समोर येणार आहे. आणि किती येणार आहे, तुमच्या जेवढं लिहिलं ना तेवढं येणार आहे. म्हणून आता काही गडबड करायची नाही, शांततेने आनंदाने हा प्रसाद आपण घ्यायचा आहे. यांचाच प्रसाद आहे परिवाराचा. पुढच्या टाळी वाजून आंबोली त्यांना धन्यवाद द्या. अशा प्रदर्श या प्रसंगी उपस्थित असलेले प्रति जेजुरीच ना करणारे यांचे नाव त्यांचं काय, योगच योग त्यांचा बघा, योग बघा, योग बाबांच्या कार्यामध्ये वेळोवेळी योग ते प्राप्त करायला जाऊन टाळून त्यांचाही अभिनय लेखन करूया. खंडेराव महाराज की प्रति जेजूर देत आहे का. प्रति जेजूर आपला कार्यक्रम झाला होता ना, जेजुरा कार्यक्रम झाला होता महाराज, त्यावेळेला सहज काहीतरी बघा विषय निघाला होता. मग सर्व मिळून का आपण आपण येतील का सोन्यानं कळस, त्या कळसाला आपण काय सोन्याचं काहीतरी बघा दिलं शादी. अशा रीतीने बघा खंडेरावचा महिमा काही हलवी. त्याप्रमाणे उपस्थित असलेले आमचे आपले सर्व ज्येष्ठ की आमचे रामरावना डेरे साहेब या तालुक्यात अनेक भक्त उपस्थित आहेत. तसं आमच्या मंदाकिनीताई अलकाबाई वर का, अजून कोणी आलेल्या बनकर परिवारातल्या ताई माई अक्का म्हणते ना ज्या उपस्थित झाल्या अशा आमचे दिलीप काका बनकर यांच्या परिवारातील सर्व माता भगिनी, जरा त्यांच्याही टाळी वाजून आम्ही धन्यवाद देऊया. इथं अनेक बघा, कोणी सप्तशृंगी माता आहे, कोणी भवानी माता आहे, कोणी रेणुका माता आहे, कोणी सती साहित्य, कोणी सती अनुसा बघा. अशा अनेक प्रायच्या का दिवसवर सर्व माता भगिनी या पिंपळगावमध्ये बघा. ज्या बाहेर गावून ये का बाहेर गावून ये बरोबर नाही या सर्व बाहेर घेतल्या नाही बरं का, बाहेर गावून आलेले आहे. अशा रीतीने बघा सर्व या माता भगिनी टाळी वाजून यांचं अभिनंदन धन्यवाद देऊया. आणि आपण या प्रदोषच्या निमित्ताने आपला अत्यंत मोलाचा वेळ काढला की, कारण म्हटलं जातं जिंदगी जब तक रहेगी तब तक फुर्सत नो की काम से, लेकिन कुछ समय ऐसा निकालो प्यार करो असे नाही की आपण सर्वांनी कसा वेळ काढला आहात बाबावर कोणा प्रेम करण्यासाठी. बाबा भगवंत प्रेम वेळ काढण्यासाठी टाळून तुमच्या श्रद्धेचं आपण अभिनंदन या ठिकाणी करूया. आणि या प्रदोषच्या निमित्ताने प्रदोषचा महिमा आता तर आमच्या कॉलेज बरं का, भविष्यामध्ये तुम्हाला सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. आता तुम्ही किती वापरत आहे रासायनिक औषधं खतं वापरत, मात्र भविष्यामध्ये तुम्हाला काय वापरावं लागेल. म्हणून आज या प्रदोषच्या निमित्ताने की प्रदोष का करायचा महत्त्वाचं लक्षात घ्या. इथं असा एकही व्यक्ती महिला आणि पुरुष नाही त्यांच्याकडून दोष घडत नाही बघा. कारण मनुष्य चुकीचा पोत आहे आणि परत दोष बघा या माणसांकडे घडत असतात. जसं बघा पाहू नाही ते पाहिलं जातं, काही चित्र खाऊ नाही ते पाहू नाही ते, जे ऐकू नाही ते, कळत न कळत असे अनेक दोष बघा या मनुष्य जीवनामध्ये घडत असतात. आणि काय म्हणजे दोष जर साचले डोंगर झाले तर मग बघा आपल्याला बुद्धी चांगली होणार लक्षात, चांगली होणार नाही. आपली बुद्धी भ्रष्ट होईल लक्षात घ्या. मग त्यासाठी प्रदोष काय करायचा, अनेक कळत न कळत झालेले दोष काय व्हावे, नष्ट व्हावे, ते काय निघून जावे बघा. जसं तुम्ही घराची वास्तुशांती करता, वास्तुशांती कशी करतात,
ते वास्तू दूर जाण्यासाठी बघा वास्तुशांती लक्षात घ्या. त्याप्रमाणे याची वास्तुशांती कशाने होते मग बघा प्रदोष सर्वतानी अनुष्ठान आहे बघा. अशा अनेक माध्यम वास्तुशांती बघा या नरद्याची होत असते. म्हणून दोष बघा या प्रदोषाच्या निमित्ताने आपण जो प्रयत्न करून काढण्याचे प्रयत्न केलेले आहेत. आणि या प्रदोषच्या निमित्ताने विधी आणि आरती या ठिकाणी झालेली आहे. बाबांची आरती अजून राहिली की बाबांची आरती आपल्याला जायची. त्याच्या अगोदर बघा बाबाजींनी विधीमध्ये बघा काय बघा प्रसंग सांगलेले लक्षात घ्या. बाबांचा आवडता ग्रंथ भागवत बघा काय म्हणून बाबाजी काय म्हणायचे भागवत बाबांचं काळी जग भागवत बाबांचं. आणि पुढे काय वाक्य म्हटले बाबाजी मग त्यासाठी भागवत वाचा भागवत पहा भागवत वाचा भागवत पहा भागवत वाचा भागवत. कारण वाचाल तर काय बघा महिमा त्या भागवताचा ऐकली. आणि त्या भागवतामध्ये नाथ म्हणजे बघा 10व्या अध्यायामध्ये वर्णन केलं. कसं वर्णन केलं आपण तो जो म्हणतो ना ओम जनार्दन नमा. तर पुनश्च आपण या ठिकाणी या मुखाने काय करूया गोड असं नामस्वरून या ठिकाणी कसं वर हात करा बरं का वाद्यवाले. आता त्यावर का ठेक्यावर जरा ठेक्यावर व्यवस्थित होते बरं का चाली चांगलं चालेल. ओम जनार्दनाय नमः म्हणा. किती सोपाने साधं साधन आपल्या सर्वांना बाबाजींनी या भागवतान दिले. आता लक्षात बघा ज्या महिला हा जप कर किंवा लिहितील ना त्यांच्या घरी डाकीन येणार भूत पिशाच्या अजिबात येणार. असं का किती गाव छोटी बघा छोटी गोष्ट आहे की नाही. मला फायदा किती मोठा आहे की नाही. फक्त काय कोणता जप करायचा बायांनी म्हणा ना. ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम महिला मागच्या हा हो काय तोंड उघडते नाही बरं का. पण कोणाच्या मुखात नाम येत नाही माहिती आहे का. जे महापापी राहते ना त्यांच्या मुखात काही लवकर देवाचं नाव येत नाही. त्याप्रमाणे का कोणत्या बाया बरं का कोणत्या बायांच्या मुखात देवाचं नाव येत नाही. ज्या बाया असतात चटकीने असते चटकीने डाकीने त्या बायांच्या मुखात देवाचं नाव येत. मग इथं आधी इथं बरं का आता कोणी चटकीने टाकीन राहता का म्हणे की म्हणून म्हणा हो जनाय न शबास जनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः बघा कोणतरी जाऊन का मागच्यावर का उभे राहिले ना बाबांना असं वाटतं का ते असं मध्ये आणून बसवा त्या निमित्ताने. आपला मुद्दा आहे महत्वाचा काय विधी का विधी महत्वाची का. त्या विधीमध्ये जसं 4 वेदातले मंत्र आहेत. ऋग्वेद सामवेद अथर्ववेद आणि यजुर्वेद बघा 4ही वेदातले मंत्र त्या विधीमध्ये आहेत. आणखी गायत्री पुराणातले 4 अध्याय बघा. आणखी काय आहेत भागवतातले 14 श्लोक बघा 31व्या अध्यायातले. त्याप्रमाणे आणखी काय शिवरक्षा आहे की
शिवपंचाक्षर स्तोत्र आहे की 12 ज्योतिर्लिंग आहे आणि नंतर शेवटी काय आहे अष्टमूर्ती शंकरी पुरण केलं. मंत्र जर जपायचा असताना त्याला काय लागलं पावित्र्य लक्षात आले. त्यासाठी न्यास सांगितली. शिवरक्षाच्या निमित्ताने गंगाधर शिरपद भाले मंदेलदू नैन्यबदन कर्ण सरप रानपाद पुरा राती मुकम पातू जीव कंदरम श्रीकंठ पातमे. आपल्या शरीरामध्ये जेवढी इंद्रिय त्या इंद्रिया ठिकाणी बघा देवता आहे देवता. जसं डोळ्यामध्ये कोण देवता आहे सूर्य देवता आहे बघा. कोणती आहेत हृदयात शंकर आहेत, नाभीत नारायण बघा, जिभेत वरुण देव आहेत. प्रत्येक वाईन त्या ठिकाणी देवताचं अधिष्ठान आहे. आणि म्हणून त्या देवांना नमस्कार केल्याने काय होतं ते देवता बघा आपलं रक्षण करीत असतं लक्षात घ्या. आणि मग त्या अनुषंगाने बाबांनी या विधीमध्ये काय आहे काही लय काय आपलं शिवरक्षा या ठिकाणी शिवरक्षाचं नाव शिवरक्षा घेतलं लक्षात. आता 14 श्लोकाचा आपण मुद्दा थोडक्यात बघा. 14 श्लोक आता तर गमत ब्रह्म हे 14 श्लोक म्हणजे काय माहिती का काय आहेत हे 14 श्लोक म्हणजे काय आहेत भगवान श्रीकृष्णाचं महानिर्वाण झालं ना त्याचं वर्णन आहे बघा. कशाचं वर्णन आहे भगवान श्रीकृष्णाचं महानिर्वाण म्हणजे भगवान श्रीकृष्ण निजधामाला कसे गेले की याचं वर्णन त्या 14 श्लोकामध्ये. जसं बघा प्रत्येक जणाला एक दिवस मरायचं की नाही जेवढी तर हजारी बरं का एक दिवस प्रत्येकाला काय करायचं आहे राम नाम बोलो बाई मुक्काम पोस्ट बरं का. प्रत्येक जण एक दिवस जाणार आहे. मग आपल्याला सुद्धा कसं जायचं की याचं ज्ञान होणं बघा आवश्यक आहे. म्हणून बाबाजी बघा 14 श्लोक घेतले. अथात रगमत ब्रह्मा भगवान्याचं ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण आम्हाला जाणार हे स्वर्गातल्या देवानं कळलं ना त्यावेळेला काय झालं स्वर्गातले देव बघा कशात बसून तर आता आपण पाहिलं ना तुम्ही का गाड्यात बसून आले इथं कोणी 4 व्हीलर कोणी 2 व्हीलर 2 व्हीलरमध्ये आले की कोणी पाहिजे जास्तच शक्यता वाहनाने आली की लक्षात. तसं बघा श्रीकृष्णाच्या वेळेला महानिर्वाण झालं ते निजामाला जाणार हे कळलं कोणाला सगळ्या देवाला. बघा पहिलं कोणाचं इमान आलं का पहिलं इमान कोणाचं आलं होतं अथत्रा गमद ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेवाचं इमान. कोणाचं इमान प्रथम आलं होतं अथत्रा गमद ब्रह्मा ब्रह्मदेवाचं इमान बघा प्रथम त्या ठिकाणी येऊन हजर झालं होतं. नंतर दुसरं इमान कोणाचं आलं होतं भगवान्याचं समम बाबा म्हणजे भगवान शंकर भवानी सहित म्हणजे पार्वती सहित बघा त्यांचं इमान त्या ठिकाणी आलं होतं. असं बघा त्या ठिकाणी वर्णन भगवान कृष्णाच्या महानिर्वाणाचं केलं. मग भगवान श्रीकृष्ण निजामाला कसे गेले बरं का हे कोणालाच कळलं का स्वर्गदेवाला कोणालाच कळलं नाही. मग त्यांनी उदाहरण दिलं सौदामान्य येता आकाश यांत्या इथं म्हणजे आकाशात वीज चमकते ना म्हणे ती आली कुठून गेली का आपल्याला कळतं का तिची गती कोणालाच कळत नाही लक्षात घ्या. जसे वीज आकाशात चमकते ती आली की आली कोण गेली कोणी कळत नाही पृथ्वीला माणसाला. तसं श्रीकृष्ण भगवंत कसे निजधामाला गेले हे कोणाच्याही देवाला कळालं. एकदा गुप्त जाई असा समक आपल्या सगळं समोर समजा एखाद्या समोर असं त्यात गुप्त बघा काय गुप्त बघा डायरेक्ट गुप्त लक्षात. जसं आरशातलं प्रतिमा असतं ना आपल्या आरशातलं प्रतिमा दिसतं समोर लगेच 5 तर लगेच का होतं ते बघा नाहीसं होतं. त्याप्रमाणे बघा श्रीकृष्ण भगवंत निजधामाला कसे गेले याचं वर्णन बघा त्या 14 श्लोकामध्ये केले. सर्व देव जेव्हा त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी प्रथम काय केलं माहिती आहे का गोपाल कृष्ण भगवान की असा जय जयकार कोणी केला स्वर्गात देवाने केला. नुसता जय जयकार केला नाही तर स्तुती शिवराचं वर्णन केलं आणि पुष्पवृष्टी कशाची पुष्पवृष्टी केली जसं आरगी पुष्प असतात ती पुष्प का ते पुष्प बिगर वासाचे नव्हते बरं का ते स्वर्गातले फुलं होते किती सुगंधी असतील विचार करा की पुष्पवृष्टी केली कोणी स्वर्गातल्या सर्व देवांनी. कोणावर केली भगवान कृष्णावर केलं. आणि वर्णन बघा वर्णन त्या ठिकाणी केलं काय बघा श्रीकृष्णाचं वर्णन केलं ज्या श्रीकृष्णाने काय बघा काय कला लीला केला लक्षात घ्या. मर्तेने गुरुसुतम म्हणजे कुरुपुत्र म्हणजे सांदीपनीचा पुत्र बघा यमलोकात गेला होता बघा. मग श्रीकृष्ण भगवंताने काय केलं तिथून त्याला परत आणलं बरं का. काय बघा महिमा श्रीकृष्णाचा आहे. एवढंच नाही तर बघा
देवकीचे नाही का कंसाने मुलं मारले होते, ते मुलंसुद्धा पुन्हा आणून दिलं लक्षात घ्या. आणि एवढंच नाही बघा, पुढे आणखी वर्णन केलं. रात्रीतून बघा मथुरेला कुठं आणलं होतं, द्वारकेमध्ये बघा लक्षात घ्या. लोकांनी झोप न मोडता. आणि पुतनाला काय केलं माहिती आहे ना, पुतना राक्षसीने आली तर लक्षात बघा. पुतना राक्षसीने आली, कशासाठी आली होती? देवाला मारण्यासाठी होती. देवाने काय केलं बघा, ती पुतना राक्षसी देवाला बघा विष घालून मारण्यासाठी आली होती. मात्र कोणाला मारावं लागलं? म्हणून यातून बघा काय बघा सूत्र सांगितलेलं आहे, कधी दुसऱ्याचं वाईट विचार करता कामा नये. कोणता विचार करता प्रत्येकाने? कधी दुसऱ्याचं वाईट हो असा विचार करायचा नाही. त्याने मी विचार कोणता करायचा? माझ्यापेक्षा याचं 100 पट भलं हो, किंवा आणखी काय म्हणायचं, माझ्यापेक्षा 1000 मोठा हो. काय म्हणायचं? की सोबत सूत्र आहे की नाही बरं का? काय म्हणायचं? शेजाऱ्याला, मित्राला, गुरुबंधूला सूचना, दुसरा बद्दल कोणता विचार आहे ना का पॉझिटिव्ह, कोणता विचार करायचा? सकारात्मक. आणि काय म्हणायचं बरं का, जसं आमचे काय मालिक भाऊ की नसतात याने मग बसती नाही बघा, दुसऱ्याबद्दल विचार बघा. तसे आमचे योगेश वलगडे बरं का, ते गावाचा विचार करू राहिले बरं का, ते गावाचा जास्त विचार करते, म्हणजे बघा त्यांच्याच गावाचा विचार करते बरं का. असं या ठिकाणी बघा बाबाजीने एकच तत्व काय सांगितलं, जो दुसऱ्याचा वाईट विचार करील तर वाईट कोणाचं होईल आहे की नाही. मग त्याच्या उलट विचार करायचा आपण. आपण उलट विचार कोणता करायचा? जर दुसऱ्याचा वाईट जर विचार केला तर आपलं वाईट होतं की. मग दुसऱ्याचं आपण जर चांगलं केलं तर कोणा चांगलं होईल आहे की, आपलं चांगलं होईल की. मग ते केव्हा चांगलं होईल? जेव्हा आपण दुसऱ्याचं चांगलं व्हावं असा विचार करू, तेव्हा आपलं निश्चित चांगलं झाल्याशिवाय. किती सूत्र महत्त्वाचं की. पण अशा प्रदोषा पर्वकाल बघा दोष अनेक दोष बघा माणसामध्ये आहे की. कोणाचा पाण्याचा दोष, कोणाचा ऐकण्याचा दोष, कोणाचा बोलण्याचा दोष, कोणा खाण्याचा दोष, आणि दोष बघा हे मनुष्य दररोज करत असेल. आणि प्रदोषवर त्यासाठी किती महत्त्वाचं भगवान शंकरचं दिलेलं आहे. म्हणजे जे प्रदोष आताच आमच्या यांनी विचारलं होतं ना प्राकाशजींनी, कोणी फळावं करतं, कोणी फक्त गोड आटेमच खात असेल दिवसभर. अशा जे प्रदोष करतात त्या टाळून त्यांचा अभिनय या ठिकाणी करतात असेल. म्हणजे या प्रदोषच्या पर्वकालावर आपण मोठ्या सदाभाऊ उपस्थित झालात. आणि विधीचा बरं का, विधीचा महिमा आता बाबा काही सांगणार नाही. विधीच्या पुस्तकाच्या ग्रंथामध्ये बघा बाबाजीने सुद्धा स्वतः सांगितलं की विधीचा महिमा. आणि नंतर पुढे सुद्धा त्या विधीचा अर्थसुद्धा दिलं लक्षात घ्या. म्हणून चिंतन मनन त्याचा अर्थ करा बघा, ध्यानात घ्या बघा. नुसतं वाचायचं म्हणून वाचू नका, तर काय अर्थ बघा त्या श्लोकाचा आहे हा सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून अशी विधी. आणि नंतर बाबाजीने आपलं काय दिलं? अनुष्ठान दिलं. अनुष्ठान काय बघा, अनुष्ठानचा महिमा आहे की नाही. ज्यांनी अनुष्ठान केलं त्यांचं काय झालं सांगा ना. चांगलं झालं का वाटलं झालं? कधी वेळा निघालं? काय झालं? ज्यांनी अनुष्ठान केलं त्यांचं काय झालं? मग अनुष्ठान केलं पाहिजे की नाही. कशासाठी करायचं? आम्ही बी आणि तुम्ही बी, अशा किती महत्त्वाचा उद्देश आहे की नाही. बरोबर का बळवंतराव. आता मग तुमचं काम काय आहे बरं का. जसं अनुष्ठानाने माझं कल्याण झालं तसं दुसऱ्याचंही कल्याण झालं पाहिजे की नाही. मग दुसऱ्याचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? मग त्यांना काय करावं लागेल आहे की नाही. लक्षात घ्या किती महत्त्वाचा मुद्दा आहे की नाही. म्हणून कारण काय, वाट सांगत त्याच्या मग कोणती वाट सांगायची लोकांना आपल्याला? नाही तर आमच्या आकाश सांगा काय लोक बरं का, काही लोक आपला वेळ दुसऱ्याची वाट पाहण्यात खर्च करतात बरं का. काही लोक काय करत्या, दुसऱ्याची वाट पाहण्यात खर्च करतात. काही लोक आपला वेळ कशासाठी खर्च करतात? दुसऱ्याची वाट लावण्यात खर्च करतात है की. काय करतात? मग काय करतात? दुसऱ्यांना वाट दाखवण्यासाठी काय लोक काय करतात? दुसऱ्यांना वाट
दाखवण्यासाठी करतात. आपल्या लोकांना काय करायचं, आपल्याला वाट कोणती वाट दाखवायची, अनुष्ठानाची वाट दाखवायची, श्रमदानाची वाट दाखवायची, यज्ञाची वाट दाखवायची. लक्षात आहे किती महत्त्वाच्या वाटा आहे की लक्षात आहे. जसं अभंग म्हणतात ना, शरण शरण हनुमंता तुम आलो, काय भक्तीच्या त्या वाटा मधून जावयास वाटा की. आपल्याला कोणत्या वाटा दाखवायच्या लोकांना, मग भक्तीच्या, श्रमदानाच्या, अनुष्ठानाच्या. म्हणून त्यासाठी बघा बाबाजींनी वेरूळ येथे कोणती परंपरा सुरू केली. जसं बघा त्र्यंबकेश्वरला कोणतं अनुष्ठान होतं, ही परंपरा कधीपासून चालत आलेली आहे की नाही. बाबाजीपासून बघा त्र्यंबकेश्वर येथे नागपंचमीला काय होणार म्हणजे आहे की किती महत्त्वाची परंपरा लक्षात आहे. त्याप्रमाणे आणखी दुसरी परंपरा आणखी कुठं सुरू केली अनुष्ठानाची आणखी, हां पिते कधी गुढीपाडवाला कुठं अनुष्ठान होणार आहे. त्याप्रमाणे आज वेरूळला हां तिथं काय होणार, हां तिथं फक्त अनुष्ठानच नाही, ते काय होणार लक्षात घ्या. काय बघा यज्ञाचा महिमा आहे की नाही. जसं काही यज्ञ कशासाठी केले जातात, पाऊस वेळेवर पडा म्हणून पर्जन्य ऋषी यज्ञ केले जातात. काही यज्ञ संतती पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून यज्ञ केले जातात. काही यज्ञ कशासाठी करतात, वास्तुशांती म्हणून यज्ञ केले जातात. काही विजय मेळा म्हणून यज्ञ केले जातात. असे अनेक प्रकारचे यज्ञ बरं का. मग बाबाजी यज्ञ कशासाठी सुरू केले, तेल जळे तूप जळे विघ्न, आपल्या भविष्यात येणारे विघ्न संकट गेले पाहिजे की नाही. आता सांगा जसं आता कोरोना मागं आला होता की, आता भविष्यामध्ये कोणतं येणार माहिती आहे का तुमच्या, आता बाबा काय तुमच्या तुम्ही ओळखा की मग आता येणारे म्हणते बरं का. तसं मागं कोरोना आला होता हवेतून, तसा म्हणते आता एक महामारीचा बरं का पाण्यात येणार कोण मग त्यात आपण वाचलं पाहिजे की नाही. मग कधी वाचू आपण, तेल जळे तूप जळे विघ्न म्हणून बघा किती बाबांचे उपकार आपल्याला की नाही. मग आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल, हां लक्षात घ्या. यज्ञाला बसल्याने काय होणार आहे की नाही बरं का. लगा चॅलेंजर बघा, चॅलेंज बाबांचा जे यज्ञाला बसतील ना, काय जे यज्ञाला बसतील त्यांनी इष्ट आपलं रोग आणि काय म्हणत्या विघ्न संकट येणार. आणि म्हणून बरं का आता मग आमच्या गाडी दिवशी जरा तर गाडीवाला कुठे दिवस संजीव, हां हाय बरं का संजीव बरं लई दिवस जा बरं का अनुष्ठान लई दिवस जाणे बरं का. ती माळाही विसरून गेले बरं का, महाराजकडे विसरून गेले तेव्हा ते लई दिवस झाले बरं का. विसरायचं लक्षात घ्या. जसं सौभाग्यवती स्त्रीला का असं काय आवश्यक असतं मंगळसूत्र घे, तर भक्तांसाठी बरं काय आवश्यक असतं. हां म्हणून आता ते बघा ते आता बरं का पहिल्यांदी त्यांना आमचं असंच रस्ता चर्चा जायची बसल्या बरं का. म्हणलं आता पहिलं तुम्ही कुठे नंबर लावा यज्ञाला वेरूळच्या यज्ञाला पहिलं बसायचं म्हणलं आणखी जोरदार घेऊन, नंतर अनुष्ठाला कुठे बसायचं मला आणि अयोध्याला आपलं की शेवामध्ये जाऊन आले बरं का. आता जागा सुद्धा बघा फिक्स करून आले बरं का, त्यांना ॲडव्हान्स देऊन टाकलं. हां 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 आता होईल जाहीर आपल्या अक्षरतेला जाहीर करू आता का नक्की नाही, पर्व कालावर जाहीर करू नक्की. बघा आपला सोहळा कुठे होणार आहे आता, हां वेरूळच्या यज्ञ झाल्यानंतर बघा तो सोहळा त्या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे. अशा रीतीने बघा जो यज्ञ सोहळा वेरूळ येथे बाबांनी सुरू केला आहे की ती परंपरा अजून चालू आहे की नाही. फक्त फरक एवढाच आहे, कधी 5 कुंड, कधी 1 कुंड, कधी 11 कुंड. मात्र आजपर्यंत अक्षयतृतीयाला 108 कुंडाचा यज्ञ झाला आहे की. मग यावर्षीच का आहे की हा प्रश्न आहे की नाही. यावर्षी का, याच वर्षीच का, हा मेन मुद्दा आहे की नाही. आणि त्यासाठी आपण कोणाला काय सक्ती का तुम्ही 50,000 द्या किंवा 1,00,000 द्या तर यज्ञ असं काय त्याला सक्ती का हो शिंदे साहेब आहे की नाही. सक्ती आहे का, कारण का जास्तीत जास्त भाविकांना त्याचा लाभ झाला की. कारण पैसे जर समजा 11,000 बसताच येणार नाही, लोक बसतील का, म्हणजे कुठं 11,000 दे. आता ज्यांना महत्त्व आहे ते पैशाला का, ते पैशाला काय किंमत देत लक्षात आलं. कोणी महत्त्व देत नाही. ज्यांना यज्ञाचा माहीत आहे महिमा कळाला ते पैशाला किंमत देते. ते कशाला महत्त्व देतात, बाबांच्या परंपराशाही बाबांनी घालून दिला उपक्रमाला. आणि म्हणून त्या अनुषंगानं का आणि बघा महिलांना तुम्ही संधी बरं का, सर्व माता बहिणी बरं का संधी आहे.
तुम्हाला फक्त एकच दिवस यायचं आहे. किती दिवस यायचं फक्त? एक दिवस यायचं आहे. एक दिवसात तुम्हाला संधी किती मात्र? 3 आणि 4 तास. 1 तास काय आहे? प्रायश्चित्त पूजापाठ आहे बघा. 1 तास समजा सकाळी 6 ना 8 ते 9 प्रायश्चित्त पूजापाठ आहे. नंतर 9 ते 12 हवन आहे. 12 वाजता आरती प्रसादाने घेऊन पुन्हा घरी आहे की. सकाळी 3 घंटे म्हणजे 4 घंटे पूजापाठ धरून आणि दुपारून पुन्हा 2 वाजता हजर राहायचं. 2 ते 3 प्रायश्चित्त पूजापाठ. नंतर 3 ते 6 हवन. पुन्हा संध्याकाळी आरती प्रसाद घेऊन घरी. असे 2 वेळ दररोज 2 वेळेस बघा त्या ठिकाणी महिलांना संधी देण्यात आली येणार बरं का. म्हणजे आलेली आहेत. म्हणून आता का महिलांनी आता बरं का कुठे अलकाताईंच्या कुठे गेले बरं. काही बाया कशाला घरकवांग्या म्हणजे काय? त्यांना घर सोडून बाहेर जाऊशी वाटत नाही बरं का. जसं काय लेट डबल पुरेलं ते घरामध्ये बरं का. म्हणून बाहेर जायचा विचार करा बरं. हां त्यांना गोच्याचं चिटकू नका बरं ते घराला. म्हणून या जेवढ्या महिला बसेल बरं का. सणाल बाबांची विनंती. जसा इथं तुम्ही दिसल्या ना बाबाला आनंद झाला का नाही? जसं इथं तुम्ही दिसल्या ना बाबाला आनंद झाला असंच कुठं दिसल्या हवन करताना दिसल्या काय दिसल्या तर बाबाला किती पट आनंद होईल. मग टाळीवाज महिलांच्या लक्षात. तुम्ही घरी यज्ञ करून पहा का तर समजून मला की नाही. तुम्ही घरी यज्ञ करून पहा पण तुम्हाला समजून. जसं म्हणते ना लग्न काय म्हणते लग्न काय घर म्हणते बांधून पहा लग्न करून पहा काय म्हणते. घर म्हणतं बांधून पहा लग्न म्हणतं तसं यज्ञ म्हणतो अशा रे. म्हणून अशा रीतीने बघा यज्ञाचा महिमा बघा बाबाजींनी अनेक वेळा सांगितलं बरं का. यज्ञाने आणखी काय होतं बघा. यज्ञाने काय होतं? वैभव बघा. वैभव प्राप्त होतं. नवे चांगली संतती संपत्ती लक्षात. जसं राजाने यज्ञ केले की नाही तर कोण जन्माला आलं? अजून हां ऐक महत्वाचं लक्षात घ्या. विचार यज्ञ कुठं झाला? अयोध्याला आहे की. तर प्रसाद कोणाला मिळाला? नाही ना 3 राण्यांना मिळाला आहे की नाही. यज्ञाचा प्रसाद 3 राण्यांना मिळाला तिथं अयोध्येमध्ये. 3 अशा लाईनीमध्ये उभे होते बरं का. तिघीला सर्व वाट मिळण्यात आला होता. 3 जणी प्रसाद घेऊन उभ्या राहिल्या असताना तिथं काय प्रसंग घडला. एक घार आली काय तिथं कोण आली? एक घार आली. घारीनं काय केलं? पिंड घारीने झडपला नाही काय म्हणले पिंड घारीने. तो प्रसाद बघा यज्ञाचा एका घारीने झडपला. आता कुठे झडपला तो? अयोध्याला उत्तर प्रदेशामध्ये. मध्य प्रदेश नर्मदा नदी आहे. नंतर धुळ्याला तापी नदी आहे. नंतर आपला नाशिक जिल्हा. नंतर नाही नंतर त्र्यंबकेश्वर तालुका. नंतर अंजनेरी गाव. नंतर अंजनेरी गावामध्ये अंजनेरी किल्ल्यावर अंजनेरीगड. आणि त्या गडावर कोण बसेल होत्या? त्या काय झोपा घेत होत्या का कुरड्या करीत होत्या का? अंजनी माता काय करत होती तिथं? लक्षात घ्या. म्हणजे बघा महिलासुद्धा अनुष्ठान करणं गरजेचं की नाही. बघा अंजनी मातेने तपश्चर्या अनुष्ठान केलं की नाही. त्या अनुष्ठानच्या सामर्थ्याने कोणता प्रसाद मिळाला तिला? दशरथ राजाने केली यज्ञाचा प्रसाद बघा त्या घारीच्या माध्यमातून बघा त्या मिळाला की. आणि त्या त्यामुळे कोण जन्माला आलं? अंजनीच्या तपासाठी मग बघा यज्ञाने काय बघा प्राप्त होतं हे आता अजून सांगायची आवश्यकता. आणि म्हणून यज्ञाचा मेवा समजा का जेवढी उपस्थित आहे का जेवढी उपस्थित तुम्ही सुद्धा लक्षात बरं का. तुम्हाला सुद्धा काय करायचं आता? तुम्हाला सुद्धा काय करायचं आहे? तुमच्याला का लक्ष्मी बघा माने बोल लक्ष्मी सहित आहे बरं का. 3 दिवस आहे की. 19, 20 आणि 21 पहिले टर्म 3 दिवसाचा आहे. नंतर पुन्हा 23, 24 आणि 25 बरं का 3 दिवसाचा असा यज्ञ सोहळा बघा लक्ष्मीनारायणासाठी आहे. असं त्या ठिकाणी नियोजन त्या यज्ञाचं असताना बरं का विद्यार्थी भाऊ तुमच्या घरातून जोडबाया हजर करा बरं का. इथं जेवढे हजर आहे बघा त्यांनी प्रत्येकाने काय आपल्या घरात काय करायचं आहे? आपल्या मुलाला म्हणा किंवा आपल्या आईवडिलांना म्हणा किंवा आपल्या काही बरं का काही जावायला बरं का रामरावांना जावायला काय म्हणजे जावायला संधी देतात बरं का.
अशा अनेक माध्यम बघा बाबांच्या कार्यामध्ये सहभागी करून बघा आशीर्वाद बाबांचा प्राप्त करून देतात. आणि म्हणून अशा या बाबांच्या कार्यामध्ये सहभागी करणाऱ्या बघा पुण्यवंत भाग्यवंतांचा टाळून त्यांचा धन्यवाद देऊया. आणि आता शेवटचा आता आपण बघा आता 9 वाजून 10 मिनटं झाले थोडे 9:30च्या दरम्यान आपण काय करू संपूर्ण आता आपण आता हे भजन करू. सुंदर आता आमचे भजनी बरोबर हे कोणत्या गावचे आता शिंदोड. हां शिंदोड वरात का सर्वांनी का सुंदर असं बरं का भजन गीत आपल्याला घ्यायचं बरं का. विठ्ठल माझा 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 बरा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठलाचा विठ्ठल विठ्ठल माझा
परम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु धनार्दन स्वामी महाराज की जय। शिव जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय। आज के आनंद की जय। बोलो भाई सब संत की जय। भजनी मंडळी की गाणाऱ्यांकी पावले खेळणाऱ्या माता भगिनी की जाणं बसा. या प्रवेशच्या निमित्ताने कुछ लेना कुछ देना की काय घ्यायचं आणि काय द्यायचं बरं. म्हणून आज बरं का आपल्याकडे बाबा बरं का भिक्षा बघ मागणार बघ भिक्षा. खरं संन्यासांचं धर्माची भिक्षा मागणं. मात्र बघा सत्यमद काय सत्यमद म्हणजे काय खोटं बोलायचं. सत्यमद. आता पहिला प्रश्न आहे बरं का. ज्यांना व्यसन होतं बरं का. पहिला प्रश्न बरं का ऐका आता. का ज्यांना व्यसन होतं मात्र त्यांनी ते सोडून दिलं बरं का. पहिला प्रश्न समजा का समजून घ्या आता. हो एक लक्ष द्या आता. प्रश्न नीट समजून घ्या. ज्यांना व्यसन होतं मग त्यांनी व्यसन काय केलं सोडून दिलं. आता ते व्यसनमुक्त आहेत त्यांनी जागेवर उभं राहायचं होतात. अहो फटके तुमचं स्वागत करू राहिले ना. व्यसनमुक्त आहे की नाही. बस आहे मामा पहिल्यापासून नाही का तुम्हाला कोणतरी व्यसन होतं मग त्यांनी व्यसन काय केलं बाबांना दान केलं. व्यसनमुक्त झालं टाळीवून त्यांचा अभिनय चालू बसावा. आता शेवटचा प्रश्न का महत्त्वाचा बरं अत्यंत महत्त्वाचा शेवटचा प्रश्न. सत्यमद शेवटचा प्रश्न महत्त्वाचा. ज्यांचं व्यसन चालू आहे महिला असो पुरुष असो काय महिला पुरुष असो ज्यांचं व्यसन चालू आहे त्यांनी प्रसादासाठी पुढे यायचं प्रामाणिकपणे पुढे यायचं बरं का. आजच्या प्रदोष पर्व कालावर काहीतरी त्यांचं भाग्य उद्याला आलं की बाकीचे मागचे बाकी सुद्धा संजय भाऊ तर येईलच आता पण बाकीचे सुद्धा पुढे मागचे बसलेले पैकी ज्यांचं व्यसन गायछाप असेल गुटखा असेल आणि बिडी असेल सिगरेट असेल कोणतं कधी व्यसन चालू आहे की नाही त्यांनी पुढे यायचे त्यांचं पूजन करून त्यांना प्रसाद देऊ आपण. चालू आहे का मग इकडे अहो इतके चिकाटी का बाबांनी सांगितलं ना आपल्याला गोचरासारखं राहायचं की नाही. गोचर जसं काय करतं आहे की नाही रक्तपित्ताचं आपल्याला व्यसन म्हणजे काय बरं का. महिलामध्ये सगळ्या 1-2 महिला बघा नमुना म्हणून ज्या महिला का मिस्त्री किंवा तपकीर किंवा सुपारी पान किंवा गुटखा तंबाखू काय बाया खातात बरं का. 2-3 जण महिला एक नका बरं का हलका बाई तुमच्या शेजारच्या बघा ज्या कोणी असतील ना त्यांचं पूजन करू आपण बरं का. आजच्या पर्व कालावर ज्या महिलांचं तपकीर बरं का घ्या. व्यसन जरी फॅशन असलं तर ते फायद्याचं नाही. ते स्लो पॉयझन आहे. काय व्यसन स्लो पॉयझन आहे. म्हणून कृपया विनंती बाबांची सर्वांना ज्यांचं व्यसन चालू असतं त्यांनी काय करा काय खा बरं का. त्यांनी फळं खा. मग बाबांच्या डब्यामध्ये बघा काजू बदाम मनुके शेंगदाणे खारी खोबरं बघा अशा वस्तू खा. मुखवास का बघा मुखवास खास बघा बाबांनी तुमच्यासाठी बरं का मुखवास एक पुढील बघा पर्याय म्हणून तयार केलेला आहे. म्हणून अशा रीतीने बघा आणि प्रदोष कशासाठी करायचा मग हा व्यसनाचा दोष गेला पाहिजे आपल्यामधला तसाच घ्या. म्हणून बरं का खोटं लक्षात घ्या खोटं बोलायचं नाही. पहिल्याने बाबांनी सांगितले जे खोटं बोलती नाही कार्यक्रमामध्ये मग गीता काय म्हणते जैसा कर्म करेगा वैसा
जे या कार्यक्रमामध्ये येऊन इथं खोटं बोलतील तर त्याचं प्रायश्चित्त त्यांना कोणत्या आणि कोणत्या रूपाने भोगल्याशिवाय गती नाही. असो, आता आणखी शेवटचा मुद्दावर योगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय.